असं म्हणतात, माणसाचे पाय त्याच्या प्रवासाची गोष्ट सांगत असतात. काही लोक जिथे जातात तिथे यश मिळवत जातात, तर काही लोक खूप मेहनत करूनही जागच्या जागी अडकून राहतात. पण तुम्हाला माहीत आहे का, समुद्रशास्त्रानुसार माणसाच्या पायाच्या तळव्यावर त्याच्या स्वभावाचे, भाग्याचे, आयुष्याच्या प्रवासाचे संकेत लपलेले असतात. काहींच्या तळव्यावर विशेष रेषा असतात, काहींकडे शंख, चक्र, कमलासारखी चिन्ह दिसतात, तर काही लोकांच्या पायात संघर्षाची छाप दिसते. आज आपण जाणून घेणार आहोत पायाच्या तळव्यावरील चिन्हांचे रहस्य, आणि शेवटी असा संकेत सांगणार आहे ज्याला जुने लोक राजयोगी पाऊल म्हणायचे. समुद्रशास्त्रात पायाचं महत्त्व, पायांना खूप पवित्र मानल्या गेलं आहे, आणि म्हणूनच आपण मोठ्यांच्या पायाला स्पर्श करतो, कारण पाय हे जीवनाच्या प्रवासाचं प्रतीक मानले जातात. जुने लोक म्हणायचे, पाय चालतात तिकडे भाग्य चालतं. म्हणजे माणूस आयुष्यात कुठे पोहोचेल याचे संकेत त्याच्या चालण्यात, पावल्यात आणि तळव्यावरील चिन्हात दिसतात. ज्या लोकांचे तळवे मऊ, स्वच्छ, हलके गुलाबी असतात, अशा लोकांना समुद्रशास्त्रात भाग्यवान मानलं जातं. हे लोक मनाने शांत असतात, नातेसंबंध जपणारे असतात, आयुष्यात त्यांना योग्य वेळी मदत मिळत जाते. तुम्हाला अशी व्यक्ती आठवते का, जी फार कष्ट न करता योग्य लोकांच्या मदतीने पुढे जाताना दिसते? एकदा एक गृहस्थ भेटायला आले होते. त्यांच्या पायाचे तळवे खूप स्वच्छ आणि संतुलित होते. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात वेळोवेळी योग्य माणसं भेटत गेली. कधीकधी भाग्य हे फक्त पैशात नसतं, तर योग्य वेळी योग्य साथ मिळण्यात असतं. जर एखाद्या व्यक्तीचे तळवे खूप कोरडे असतील किंवा त्यांना सतत तडे जात असतील, तर समुद्रशास्त्रानुसार अशा लोकांच्या आयुष्यात संघर्ष जास्त असू शकतो. हे लोक खूप मेहनती असतात, पण त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी जास्त कष्ट घ्यावे लागतात. जुनी म्हण आहे, ज्यांच्या पायाला भेगा त्यालाच रस्त्याची जाणीव जास्त. म्हणजे संघर्ष अनुभवलेला माणूस जीवन अधिक खोल समजतो. समुद्रशास्त्रामध्ये काही चिन्हांना खूप शुभ मानल्या गेलं आहे. जसं शंखासारखं चिन्ह, अशा लोकांचा आवाज प्रभावी असतो. ते समाजात लोकांना मार्गदर्शन करणारे असतात. चक्रासारखं चिन्ह असेल तर हे नेतृत्व आणि प्रभावाचं प्रतीक मानलं जातं. अशा लोकांकडे इतर लोक आकर्षित होतात. कमळासारखं चिन्ह असल्यास हे शांत मन आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचं चिन्ह मानलं जातं. अशा लोकांच्या सहवासात मनाला शांती मिळते. तुम्ही कधी तुमच्या पायांच्या तळव्याकडे नीट पाहिलं आहे का? किंवा तुमच्या ओळखीमध्ये अशी एखादी व्यक्ती आहे का, जिच्या आयुष्यात सतत यश आणि लोकांचा आदर दिसतो? काही लोकांचे पाय कायम गरम असतात, तर काहींचे सतत थंड. समुद्रशास्त्र आणि पारंपरिक मान्यतेनुसार यालाही महत्त्व दिलं जातं. सतत गरम पाय म्हणजे अतिऊर्जा, बेचैनी किंवा जास्त विचारांचं लक्षण होय. तर थंड पाय शांत पण आतून भावनिक स्वभावाचं संकेत मानलं जातं. माणसाची चालही त्याच्या स्वभावाचं रहस्य सांगत असते. जोरात आणि आत्मविश्वासाने जे लोक चालत असतात ते निर्णयक्षम असतात. हळू आणि विचार करून चालणारे शांत आणि निरीक्षण करणारे असतात. तर सतत घाईत चालणारे लोक मनाने अस्थिर असू शकतात. एक तरुण सतत चिंतेत असायचा. तो चालतानाही खूप घाईत असायचा. नंतर तो म्हणाला, माझं मन कधीच शांत राहत नाही. त्या दिवशी पुन्हा जाणवलं, मनाची अवस्था चालण्यात आणि पावलातही दिसते. जर पायावर जन्मखूड असेल तर काही पारंपरिक मान्यतेनुसार अशा लोकांचं आयुष्य प्रवासाशी जोडलेलं असू शकतं. हे लोक सतत बदल अनुभवतात. एका जागी जास्त काळ टिकत नाही. आयुष्याचे अनेक नवीन अनुभव घेतात. समुद्रशास्त्रानुसार काही गोष्टी खूप शुभ मानल्या जातात. मऊ आणि स्वच्छ तळवे, संतुलित बोटं, तळव्यावर स्पष्ट रेषा, नैसर्गिक गुलाबीपणा आणि विशेष शुभचिन्ह. असं मानलं जातं
की अशा लोकांच्या आयुष्यात भाग्य आणि लोकांचा सहवास चांगला मिळतो. जर तुम्हाला सतत थकवा, अडथळे आणि नकारात्मकता जाणवत असेल तर काही साधे उपाय तुम्हाला मदत करू शकतात. रोज पाय स्वच्छ धुवा. झोपण्यापूर्वी तळव्यांना तेल लावा. जमिनीवर अनवाणी चालण्याचा प्रयत्न करा. मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण शांत मनाने चाललेली पावलं योग्य दिशेला पोहोचतात. लक्षात ठेवा, पाय हे फक्त चालण्यासाठी नसतात, ते माणसाच्या संपूर्ण जीवन प्रवासाचं प्रतीक असतात. काही पावलांमध्ये संघर्ष असतो, काही पावलात भाग्य, काही पावलात वेदना, तर काही पावलात यश. पण भाग्य फक्त तळव्यावर नसतं, ते आपल्या कर्मातही असतं. कारण योग्य दिशेने चालणारी पावलं उशिरा का होईना पण योग्य ठिकाणी नक्की पोहोचतात. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला अशा प्रकारचे पाय किंवा तळव्यावरील चिन्ह असलेली एखादी व्यक्ती आठवते का? तिच्या स्वभावात किंवा आयुष्यात तुम्हाला यापैकी काही गोष्टी जाणवल्या आहेत का? अशाच ज्योतिष, समुद्रशास्त्र आणि आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.